नमस्कार मित्रांनो, कसे आहे सगळे. नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे ना तुम्हाला एक खास गोष्ट दाखवणार आहे मी. बघा काय राडा चाललाय घरामध्ये. व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. बघा तुम्ही काय चाललंय राडा. हे बघा. ए पुरे हं? काय करली? काय सगळं भाजीपाला आणलं नवऱ्यानं कवा नाही ते 6 महिन्यातून एकदा. अगं काय आज जरा आनंदाने सांग की, असं काय सांगायला लागली जणू काय लय किरकोळ गोष्ट असल्याने. अहो नाही म्हणलं भाजीपाला आणलाय तेच बघते म्हटलं मी आता. लय विचार करून बघायला लागते काय आणलंय काय नाही आणलंय. तर नशीब जरासं बदल घडलाय तुमच्यात भाजीपाला आणायला. अयो नाहीतर आठवते साई आहे पहिलं पप्पा काय करायचे माहितीये काय, भाजीपाला आण म्हणलं की मेथीची भाजी 4 गड्डे आणणार. तूच म्हणले की भाजीपाला आण म्हणले, जी आवडली ना तीच घेऊन यायची किलोभर. एकच तेवढं 8 दिवस तेच खा, सुक्का पातळ करत. मला मेथीची भाजी लय आवडते ग. आता बरं झालं, आता आणलाय जरा सगळं. मित्रांनो बघा, हे शेंगा आणल्यात बघा. ह्याला काय म्हणते सांगा तुमच्याकडं. आता मी तर पावटा म्हणतो, पावट्याच्या शेंगा. ही पोरगी म्हणते वालाच्या शेंगा. मी नाही म्हणत बाई, इथं ते बाजारात म्हणला तो माणूस. कोण म्हणलं? ते मी 2-3 वेळेस भाग गेलते ना, तेव्हा ते माणूस म्हणला होता. कोथिंबीर आणल्या बरं का, पण कोथिंबीरीचं काय माहिती आहे का, कोथिंबीरीला वासच नाहीये. सगळं 2-3 ठिकाणी बघितलं, पण ते म्हणतात की आता कोथिंबीर असलीच भेटते, आहे ना ग. आणि तिकडं पेरू आणलेत, ती बिला दिवसानं आणलेत. पेरू किती महाग झालेत पण. कसं दिलं का ते? मला नाही माहिती, तुम्हालाच माहिती. कसं झालेत? 120 रुपये किलो. हां. हो का? नाही जास्त आहे वाटतं. जास्त आहे वाटतं मग. 140. हा का? हां समथिंग. मग त्या दिवशी रस्त्याने येताना 100 रुपये 1.5 किलो तिथं पेरू वरडालतं किती माणूस मागे धरून. काय कळत नाही कुठलं घ्यावं काय करावं. सगळं जे आता आपण कसं आहे, पण ते झाडं लागतील पेरू आहेत का नाही ते जास्त गुळमाट होते. बाजारात गेलो ना मित्रांनो, माझं एक असते बघा, भाजीपाला आहे ना, मी कधीच असं म्हणजे कुणाला नाव ठेवत नाही, पण मी काय करतो, जे आपल्या म्हाताऱ्या बाया वगैरे बसल्या असतात बघा, असे छोटं छोटं घेऊन रस्त्याच्या कडेला, तेवढंच आपलं शेतातून आणतात आणि तेवढंच आपलं नाही का भाजीपाला इकायला बसते, तर त्यांच्याकडून मी जास्त भाजीपाला घेतो. कसं त्यांना पण जरा थोडंसं भावबिव करत बसण्यापेक्षा आपलं डायरेक्ट घ्यायचं होय. आणि हे पण तसंच करते, भाजीपाला कधी आणायला गेली ना तसं त्यांच्याकडूनच घेते म्हाताऱ्या लोकांकडून कधी होय. टमाट्याचं कशी भेटले ग? टोमॅटो 40 रुपये किलो. हां. मग घेतले 2 किलो घेतले. छान आहे. आणि कांदा हो का असा आहेत, कांदा भेटले 30 रुपये किलो. असा कांदा आहे बघा. तुमच्याकडे कांद्याचा काय भाव चालू आहे कमेंट करून सांगा बरं. सध्या जरा महागच आहे कांदा बरं का, है ना भाऊ? होय, मध्ये 20 रुपये किलो होतं. होय. 15 रुपये किलो ते पोतं देतो म्हणाल तर माणूस 30 किलोचं. तुम्हाला घ्या म्हणलं तर घेतलं नाही का. आता बघा किती महाग झाले. 150 रुपये कांदेच आणलेत. कांदे जरा महाग झाले तर पण जाऊ दे. आपण कुठं काय असं काय हॉटेल बिटेल चालते का आपलं? हॉटेल नाही, पण मला आता हे आणलंय का नाही भाजीपाला, आता मला आठवत नाही तुम्हाला परत कधी न्यायची आणायला. नाही काय कांदा आमच्या घरात रूल आहे, कांदा टोमॅटो लसूण एवढ्या 3च गोष्टी असल्या ना घरात, विषय संपला. काय पण कर, शेंगदाणा तेल मीठ टाकले का काय बी भाजी कर, तयार. डाळ टाक, काय करायचं कर, बस झालं एवढंच. सुगरण बायको करून आणली आहे का? सुगरणचा विषय नाही, काटकसर करून घालवते ना, त्याच्यात तुम्हाला समाधान आहे. हिचं कसं आहे मित्रांनो माहिती आहे का, बघा ह्याची भाजी करते आता. वांग्याची. हे काय छोटे छोटे काढले. वांग्याचं भरीत कर की पण. काय भरीत करायला हाय वांगी? अगं मग करते की त्याचं काय करते की, एवढंच भाजते आणि एकच वांग्याचं भरीत तुम्हाला करून देते. वांग्याचं भरीत कर. ओ सांगायचं सुकं करू का पातळ करू? पातळ मस्त कर, पातळ रस्सा असा, पातळ पातळ आमटी कर, मस्त भाकरी. पीठ नाहीये राजा भाकरीचं, काय सांगशील का नाही? त्याच खाव्या लागतील. आलीचं नाव घेतलं तोंडाला पाणी सुटलं माझ्या. केळ खा की पण ते एक. मला नाही आवडत की. खाय तू यासाठीच आणले, चांगले असतात केळं खायला. उपास पकडले एक तर काय खात खाय हिरवे नाही. हिरवेत की केलं श्रावणी पकडले, अगं 2-3 दिवस जातील ना ती केळी. मग अशा नाहीचे, मग ते कच्चच लागते हो हिरवा आणलं तर. प्रत्येक गोष्टीत का कारण सांगत बसते का? जाऊ दे बाई तिकडं, तुम्हाला तर का नाही काय सांगायला गेलं तर पटतच नाही माझं. अगं एका ताईने कमेंट केली ती पम्या, काय ते डबे कुठनं मागवले म्हणून छान आहेत म्हणून. हे फ्लिपकार्ट वरती मागवले. ऑनलाईन मागवलेस काय? हा मला वाटलं रस्त्यावर कुठं गाड्या बिडा आले त्याच्यावर घेतलं. हा, तुम्ही घेऊ देता बरं कधी? नाही पत्ता कोबीला दिवसानं आणलाय बरं का. मलाच आठवत नाही मी कधी आणलंय ते पण ती बाई म्हणली 20 रुपयाला एक आणि 30ला 2 घ्या म्हणली. म्हणलं चला 15 रुपयाला एक जरी कापला तरी एकाची भाजी होते. होय. काय करायला ते बाहेर का राडा झाला बघा आमच्या इथं. काय करायला
धोके टायगर कारण तिथं नळ आहे की साई पार्किंग मध्ये ए नळ नको तिथं पाणी सांडते सगळ्या घरात सांडायचं नाही म्हणते मी. इकडं उतारायला धो इकडं खाली त्याला काय झाले त्याला आणले चप्पल काल नवीन. आता ते नवीन आणले थोडी वाढ वाटते आता पावसाच्या चिखलामुळे थोडंसं चिखल लागला असेल तर धुवायला लागलाय. तर मला बी लहानपणीची आठवण झाली असं काही नवीन चप्पल आणली ना तर असं स्वच्छ 2-4 दिवस ठेवावं लागायची नाही का अशी मस्त काय बाबा. नाही पण कसं आहे बघा की कुठलंही काही जर झालं तर नवीन नवीनच सगळ्यांना चांगलं वाटतं. नंतर मग त्याची किंमतच राहत नाही. बरोबर बोललीच माझ्या बाबतीत पण तसंच झालंय. हम्म. नवीन नवीन लग्न होतं तर अहो 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 करायची आणि आता काय आणून काय काय बोला की पुढचं काय मला नाही वाक्य काय ऐकायचं. नाही काय नाही काय नाही काय नाही आता पण तशीच आहे छान आहे चांगली आहे. बोला ना. नाही नाही छान आहे का बरं मुलांना आता 2-3 दिवस हॉलिडे म्हटलं करा की प्लॅन जरा जाऊ एक काय कुठेतरी. करते प्लॅन जाऊ आता की काय आपण तुम्हाला बाहेरचा खर्च बिर्च शेताकडे काय जाऊ नाही. की बाहेरचा खर्च वगैरे काहीच नाहीये तुम्हाला. घरूनच आपलं काहीतरी चपात्या भाजी त्यांनी घेऊ आणि जाऊ मस्त. बरं चालतंय ठीक आहे बघू करू प्लॅनिंग. हम्म. बरं उठ आता भाजी बिजी मस्त कर आणि हे भरून ठेवा आवरून सगळं आता काय पसारा मांडून बसले एकदा करू लागायचं इथं नुसतं आणून द्यायचं नसतं. आले बाई मी चाललो बाहेर कुठे चालले? काम आहे मला. नाही कुठं नाही जायचं. हा मित्रांनो कमेंट करून सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला आणि कांद्याचा भाव काय आहे तुमच्याकडं रेट काय आहे सध्या चालू सांगा. पावसाळ्यामुळे रेट वाढलेत तर आपले शेतकऱ्यांना चांगला रेट मिळू दे शेतकऱ्याचं चांगलं होऊ दे सगळं आहे का नाही. तर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय करे बाय.